दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ धावा 2 आपण पाहतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ 2 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरती टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला खेळ. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 3. शेवटची 20 तिकीट बाकी आहेत. बघा हौजीची तिकीट कोणाला पाहिजे असतील लेफ्ट स्टेजच्या डाव्या बाजूला तिकीट वाढण्याचं काम सुरू आहे. तिकडे जाऊ शकता. चेंडू आतामध्ये फेकी केली जाते. यष्ट्यांमध्ये चेंडू लावताना झालाय का उशीर. तर आता पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल. स्क्रीनवरती दाखवलं सुद्धा जाईल. चेक केलं जाईल. धावचीच्या रूपात पहिला हादरा लागतो टीम साईराज संघाला. वैभवला मैदान सोडावं लागते. धावचीच्या रूपात घडी बाद होताना दिसतंय. मग कशा प्रकारे चेंडूला पकडलं आणि फेकी वेगाने केली गेली होती. आणि ती फेकी रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता. ऑफ साईडला चेंडू गेला. लगेच चेंडू कलेक्ट करून फेकी करताना गॅदर करत असताना तो यष्ट्यांवरती फास्ट लावण्यात आला. कुणाल नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येताना खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि कॅमेरामॅनचे कौतुक. प्रॉपर ते सर्व गोष्टी काही कॅप्चर केल्या गेल्यात. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला खेळून काढलं. एका बाजूला उत्सव मिश्रा आहेत आणि एका बाजूला अतुल यादव आहेत. या दोन्ही कॅमेरामॅननी सकाळपासून एकही चूक नाही केल्यात. ह्यांचे सुद्धा कौतुक असतील. खूप चांगली कामगिरी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केली जाते. प्रॉपर कॅप्चर. टप्पा पडल्यानंतर सुरेख चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं जाते 4 वरती. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण 4 पाहतोय. मग सुनील आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती कुणाल आहे. दुखाना सुद्धा माहिती आहे की या मॅच मध्ये येणाऱ्या 18 मध्ये कशा प्रकारे खेळ. पण 18 मध्ये स्वतःला विकेटवरती उभं ठेवणे हे जास्त गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सलमान जात आहेत यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना आपण नेहमी त्यांना पाहत असतो. आणि आपण पाहतोय JDS पहिल्या दिवशी जो खेळ घ्या तो सर्वांच्या नजरेसमोर आहे. जे केलेलं क्षेत्ररक्षण ची कामगिरी ऑन साईडला हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढला. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. सलाम आहेत एका बाजूला फैजान बाबू आणि त्या दोघांच्या मध्ये राजा आहेत. राजाने केलेली फिल्डिंग पहिल्या दिवशी उल्लेखनीय आहे. कौस्तुभ करू शकतो त्याचं कारण की त्यांनी जे कामगिरी त्या दिवशी केली एकही चौका ऑन साईडच्या दिशेने नाही जाताना दिसला. हे खूप चांगली कामगिरी राजाने क्षेत्ररक्षण करत असताना दाखवलं. पण समोरचा संघ JDS कुणालचा आपण विचार केला तर स्ट्रॉंग झोन आपण नेहमी कुणालच्या बॅटमध्ये ऑन साईडला मोठे फटके पाहतो. समोर सुनीलला सुद्धा माहिती आहे मॅचला आधी स्टार्ट करायचं आहे. माझं विकेटवर उभं राहणं जास्त गरजेचं आहे. त्या कारणास्तव सिंगलला महत्त्व देणं मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा गरजेचं आहे. बॅकफुटवर येऊन चेंडूला कशा प्रकारे टॅपच्या सहाऱ्याने खेळलं आणि एकने धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा. गोलंदाजी मारवरती फर्दी नाही. या यंगस्टरची सुद्धा चर्चा केली जाते. यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी JDS करून खेळत असताना नेहमी केले. ऑफ साईडला गॅपमध्ये कुणालच्या बॅट मधून येतो एक दणदणीत पहिला चौकार. करत असताना आपल्या शरीराची पहिला काळजी घ्या.
शरीराला काही इजा नाही झाल्या पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं चित्र, जुनेदला जेव्हा इजा झाली तर नॉन स्ट्राईक एंडवरती सुनील होते, ते सुद्धा विचारासाठी गेले. ही एक मैत्रीचं नातं आहे. बघा, क्रिकेट या खेळाने सर्वात जास्त कमवून देणारी गोष्ट म्हणजे मैत्री आहे. या खेळात झाले तुमचे मित्र कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात राहतात. आणि एक चांगली स्पोर्टमॅनशिप सुनीलने सुद्धा जाऊन विचारलं. हे एक चांगलं मैत्रीचं नातं सातत्याने आपण क्रिकेट या खेळात पाहत असतो. मॅचच्या दिशेने वळतोय 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ, 11 धावा धावफलकावरती. चौकारानंतर कुणालला सुद्धा माहिती आहे की सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकार धावा आपण 12 पाहतोय. डगआउटच्या दिशेने जेडीएसचे खेळाडू जे पुढे बसतात, आपणास विनंती केली जाते की आपण डगआउटमध्ये आतमध्ये जायचं आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ, 12 धावा धावफलकावरती. कट बैट का किनारा, विकेट कीपर सलमान का पुरेपूर सहारा. यष्टीरक्षक सज्ज होते तिकडे. सुनीलला मैदान सोडावं लागते. गडी बाद. नवीन फलंदाज स्वप्नील. चला, जेडीएस टीम मीटिंग कमी करायचं आहे. ऑफिशियल अंपायर आपणास विनंती केली जाते, प्लीज खेळाडूंना वारंवार सांगायचं आहे इथून 15 मिनिटात 4 षटक होण्याचं गरजेचं आहे. जुने टीम मीटिंग कम करणं आहे. गोलजी बारवरती फैजान बाबूला आणलं तिसरं षटक. एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे नेहमी आपण पाहतो, आणि एक शांत संयमी खेळ कशा प्रकारे करायचा असतो हे नेहमी बाबू दाखवत असतो आपल्या संघासाठी. नेहमी मॅचची परिस्थिती कशाही सिच्युएशनमध्ये मॅच असू द्या, बाबूला सुद्धा माहिती आहे की शांत मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे, आणि नेहमी शांत खेळत असतो. 2 षटकानंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 12 धावा. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जाते, याचं कारण सुद्धा आहे की कुणालमध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. नवीन फलंदाज स्वप्नील, हा एक अष्टपैलू खेळाडू साईराज कडून खेळत असताना. पहिलाच फुलटा चेंडू गुड्डूच्या हातामध्ये जातोय चेंडू. क्षेत्र निवडलं होतं स्टेटचा चौका मारण्यासाठी, पण ते गुड्डू सज्ज होता आणि गुड्डूच्या अगेन्स्ट मोठे फटके गुड्डूला बीट करून चेंडूला नाही जाऊन दिले. गुड्डू एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहत असतो, आणि स्टेटच्या दिशेने सज्ज होते. सरळ चेंडू हातामध्ये कलेक्ट केला आणि एकही धाव नाही आले. इथून 9 ला प्लस केलं असतं तर कदाचित 2 धावा आला असतं, पण मात्र 9 ची एकच धाव. टप्पा पडल्यानंतर चेंडूने कशा प्रकारे दिशा बदलली होती आपण पाहू शकता, आणि खूप चांगलं बॅकअप सुद्धा होतं, आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान. हलक्यातने घेऊन काढलं, वेगाने यष्ट्यांवरती नेम साधला जात आहे. पाहायचं चेंडूला होतं का स्वतःला रन कंप्लीट करायचं होतं हे नव्हतं माहिती. फैजानला पाहता पाहता कुणाल नाही पोहोचू शकले, आणि बाबूनी साधला सर यष्ट्यांवरती नेम. गडीबाद. मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये पहिला चेंडू, नोचा सुद्धा इशारा आलाय. नो प्लस 4, तब्बल 5 धावा. संघ अडचणीत असताना अभिषेक नेहमी संकटमोचन बनलाय साईराजसाठी.
आज परिस्थिती तीच आहे, खेळ सुद्धा तोच करायचा आहे. पण इकडे समोरचा संघ एक चांगला संघ आहे, त्या चांगल्या संघासमोर खेळत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता या आलेल्या चौकारानंतर ती धावफलक चालू ठेवण्यासाठी सिंगलनी धावा पुढे नेण्यासाठी दोघांचं क्रीजवर विकेटवर उभं राहणं जास्त गरजेचं आहे. बाबूने हाताळलेला नो चेंडू आहे का नाही चेक केला जाईल. सर्वांच्या नजरा पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमकडे आहेत. पण इथून हा मॅचचा क्रुशियल मोमेंट आहे, हे मोमेंटम आहे. इथून जर का चौका मिळाला तर कदाचित मोमेंटम साईराज आपल्या बाजूने खेचेल. पण डिसिजन दिला जाईल. आमचे अंपायर विवेक पाटील सर मैदानाच्या आतमध्ये जातील. डिसिजन आपल्यापर्यंत दिलं जाईल. नजरा 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 सर्व मैदानाच्या चारही बाजूने. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4 तब्बल 5 धावा धावफलकामध्ये ऍड होताना पहिल्या नो वरती जर का सिंगल आला असतं तर 2 अजून एक ऍड असती. पण या नो वरती चौकार आलाय. अभिषेक संकटमोचन या संघासाठी साईराज संघासाठी नेहमी बनलाय. आता त्याच संकटमोचनची गरज आहे. धावफलकार धावा आपण पाहतोय. यस 2 चेंडू झालेत. 19 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा. जे धावफलक संत गतीने चालू होते त्याला पुढे आणण्याचं काम अभिषेकने केलं. अडचणीमध्ये बाहेर काढणारा हा एक खेळाडू आहे अभिषेक साईराज कडून खेळत असताना. कदाचित पहिल्या दिवशी अभिषेक नव्हता वाटते. ज्या दिवशी टॉप 12 मध्ये आला त्या दिवशी अभिषेक नाही दिसला, म्हणजे कालही नव्हता. 20 धावा. अजून एक वाईड. काल आणि परवा खेळत असताना अभिषेक नव्हता, आज आलाय आणि परिस्थिती अशी आहे की आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढायचंय. हलक्या हाताने मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं. 1 ने धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला मात्र चेंडूला पाठवले एकेरी धावेसाठी. अगर डुकुमोला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि खेळ कसा करायचा आहे, की त्याला सुद्धा माहिती आहे की साध्य नाही. इथून दोघांचं विकेटवर उभं राहणं ते जास्त महत्वाचं आहे. 22 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यष्ट्यांवरती टीम साधण्याचा प्रयत्न केला जातोय पण नाहीये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण जर का विचार केला तर 23 धावा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता, त्या चेंडूवरती मात्र दिशा दाखवली. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 3 गडी बाद 24. मॅचनंतर जो काही ब्रेक आहे त्यामध्ये हाऊजी आहे आणि हाऊजीचे काही तिकीट्स बाकी आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला तिकीट वाटण्याचं काम चालू आहे. बघा एक तिकीट 100 रुपये आहे, जल्दी 5000 रुपये आहे आणि फुल हाऊस 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक तिकीट 100 रुपये आहे, जल्दी 5000, फुल हाऊस 10,000. तब्बल 15,000 रुपये हाऊजीच्या गेमवरती आहेत. जुन्यात शेवटच्या षटक आपल्या संघासाठी 24 वरती धावफलक आहे. पहिला चेंडू येस. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. बघा पार्किंगच्या इकडे ज्या कोणाच्या गाड्या आहेत, पार्किंगच्या गेटवरती ज्या गाड्या आहेत त्या प्लीज सर्वांनी गाड्या साईडला काढायच्या आहेत.
पार्किंगची जागा दिली तिकडे आपल्या सर्वांच्या गाड्या पार्क करायच्या आहेत आणि इथे रस्त्यामध्ये ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांनी सुद्धा प्लीज गाड्या साईडला काढायच्या आहेत. वारंवार आयोजन कमिटीकडून ही सूचना दिली जाते. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्वप्नीलला मैदान सोडावं लागणार आहे. गडी बाद. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये येताना चेंडू चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 28वा धावफलकार्थी झाल्यात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 28-28. हलक्या त्याने शेवटच्या चेंडू कुणाल वडकेने मात्र डिफेन्स केला. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 29 वरती धावफलक पोहोचते. षटकाच्या समाप्ती झाले 29. 30 धावेचा आव्हान असणार आहे. 30 टार्गेट टीम जेडीएस. चला यानंतर होणारी मॅच तीस धावेचं आव्हान. गोलंदाजी मारवरती श्रीनिवास बंबैया. स्ट्राईक वरती सलाम. एका बाजूला शाहिद. 30 धावांचा पाठला करायचा आहे श्रीनिवास बंबैया गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केला. त्या चेंडूला मात्र एकेरी धावेने श्री गणेशा केला जातोय. दुसरा चेंडू हलक्या हाताने शाहिदने सुद्धा त्या चेंडूला मात्र घेऊन काढलं. एकने धावफलक पुढे सरकताना. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 2.
हलक्यात स्वतः श्रीनिवास बंबैया गोलंदाज चेंडूवरती चढण्याचा प्रयत्न करत होते, पण मात्र सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय, 3 धावा. 30चा पाठला करायचा आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे इथून मोठे फटके खेळण्याची, पण दोघांचं विकेटवरती उभं राहणं ते सुद्धा जास्त गरजेचं आहे. आणि इथून साईराजच्या बाजूने आपण जर का विचार केला तर साईराज एखाद्या ब्रेक थ्रू कितक्या लवकर येईल, जितक्या लवकर या मॅच मध्ये त्यांना पूर्णपणे आपली बाजू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4 आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याची गरज होती का? इतक्या मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू षटकाराला सलामला मैदान सोडावं लागते. गडी बाद. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे आणि खेळाडूंनी कोणी जर गाड्या लावल्या असतील तर कृपया करून गाड्या काढायच्या आहेत. इथं 2 पार्किंग आहेत. गाड्या येण्यासाठी अडथळा होत आहे. कृपया करून न्यामाबाईचे ऑडियन्स कृपया करून जर लक्ष द्या, कारण जर त्या गाड्या आतमध्ये आल्या नाही तर इथं मॅच थांबवली जाईल, याची कृपया करून नोंद घ्या. गाड्या सर्व काढायच्या आहेत. 2 व्हीलर गाड्या आहेत ना, तिकडं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पुढच्या साईडच्या मैदानावरती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. कृपया करून गाड्या पार्किंग करून घ्या तिकडे. न्यामाबाई सभासद मॅच बघण्यापेक्षा जरा गाड्यांवरती लक्ष द्या पाठी तिकडे, नाहीतर प्रवीण तिकडनं मॅच बंद करायला येतोय, लक्षात ठेवा. कारण पार्किंगला त्यांच्या गाड्या जात नाही आहेत. हॅलो चेक. बघा प्रेक्षक वर्ग, आपणास वारंवार विनंती केली जाते आयोजन कमिटीकडून, जर का गाड्या असतील तर प्लीज आपल्या गाड्या जाऊन काढा. इकडे उपस्थित प्रेक्षक वर्ग खेळाडूंच्या सर्व गाड्या आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जुनेच्या बॅट मधून येतो. एक घणाघाती प्रहार, एक मोठा चौकार. पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय. 9 धावा धावफलकावरती. चौकारानंतर ज्युनियरला सुद्धा माहिती आहे की सिंगल येणं जास्त गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगलं बघा कशा प्रकारे एका चौकारानंतर त्या चेंडूला मात्र डिफेन्स केला गेला आणि सिंगलने धावफलक पुढे सरकतोय ना. धावफलकर धावा आपण पाहतोय 10 धावा. 10 रन ऑन स्कोर कार्ड. 10 धावा. ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कुणाल वडकेच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. कुणाल वडकेच्या हातामध्ये चेंडू नाही येते. सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जुनेदला आता मैदान सोडावं लागेल. गडी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज फैजान मैदानाच्या आतमध्ये. आता बाबूला त्या शांत संयमी खेळीची ज्या गोलंदाजी करताना आपण उल्लेख केला होता त्याचीच गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. शाहिद आहे एका बाजूला, सलामीवीर बॅटर गोलंदाजी मारून ती सुनील सुद्धा आहे. एका चौकारानंतर कमबॅक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना डगआउट मधून सेट होऊन आल्यात. फैजानच्या बॅट मधून घणाघाती प्रहार केला जातोय. धावफलक जाऊन पोहोचते 15. ये जो तेरी पायलों की झन झन है, ये जो तेरी
थँक्यू डीजे. 1-2-1-3 कोणाची गाडी असेल त्यांनी बाहेर काढायची आहे. आता आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना देण्यात येते. 1-2-1-3 5-4-9-1 5-4-9-1 कोणाची गाडी असेल तर प्लीज बाहेर काढायची आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सर्व मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 15. 3-7-8-5 कोणाची गाडी असेल तर बाहेर काढायची आहे. 3-7-8-5 5-4-9-1 3-2-6-9 कोणाची गाडी असेल आवाज येत असेल आपल्या कानापर्यंत प्लीज लगेच जाऊन गाड्या काढायच्या आहेत. 4-7-4-4 7-3-7-9 कोणाची गाडी असेल तर प्लीज जाऊन गाड्या साईडला काढायच्या आहेत. 4-2-9-7 बघा ज्यांच्या कोणाच्या गाड्यामध्ये लागल्या असेल त्यांनी प्लीज जाऊन पार्किंगचा स्लॉट दिलाय तर पार्किंगच्या मैदानात गाडी लावायची आहे. 6-7-9-1 6-7-9-1 कोणाची गाडी असेल तर प्लीज चौथ्यांदा या गाडीचा नंबर घेतला जातोय. बघा ज्यांच्या कोणाच्या गाडीचे नंबर घेतले त्यांनी प्लीज लगेचच जाऊन गाड्या तिकडून साईडला काढायच्या आहेत. चालू असलेल्या खेळाडूंच्या जर का गाड्या असतील तर त्यांनी डगआउटमध्ये चावी द्यायची आणि त्या गाड्या आधी साईडला काढायला पाठवायच्या आहे. 0-2-1-6 स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सुनीलच्या शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड केलं जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण 19 पाडू. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये किती धावा येतील. एखादा मोठा फटका JDS ला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपली जागा बनवावी लागेल पण तो 2 चेंडूवरती मोठा फटका येईल का. बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र सिंगल. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू. कुणाल वोडके आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 21-29. येणारे 21 येणारे 6 चेंडू आणि 9 धावायची गरज. जाईल स्टेप साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. हा खूप क्रुशियल मुमेंट आहे. जर का स्टेप असेल तर ती एक रन कॅन्सलच. मग 6-10च्या समीकरणामध्ये आपण जर का कॅल्क्युलेशन केलं तर एका चौकाराने सुद्धा बॉल टू बॉलचं इक्वेशन नाही बनत. त्या कारणास्तव हा एक निर्णायक चेंडू, हा एक रन मॅचच्या शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम कोणाच्या बाजूने असेल हे ठरवणार आहे. कारण की 6-9चा असेल तर एका चौकाराने मॅचचं मोमेंटम बॉल टू बॉलचं बनेल. तेही पाहावं लागेल 6-9 आहे की 6-10 आहे. डिसिजन आपल्यापर्यंत येतील, चेक केलं जाईल. येस ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आहे, स्टेप नाही आहे, म्हणजे 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. 6-9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये एका चौकाराने तो बॉल टू बॉलचा फासला येऊ शकतो. पण तोच एक चौकार खेळण्याच्या नादामध्ये जर का डॉट आला तर डोकेदुखी JDSच्या डगआउट मध्ये सुद्धा वाढणार आहे. सर्व विचार करावा लागेल. जुनेदला श्रीनिवास बंबाच्या सलामला श्रीनिवास बंबाच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळायची गरज होती का. जुनेदला मैदानाच्या आतमध्ये उभा राहण्याची गरज होती. चौकारानंतर सिंगल चालू ठेवण्याची गरज होती. या सर्व गोष्टी विचार कराव्या लागतील. आणि इथून जर का सुनीलच्या षटकामध्ये आलेला तो चौकार झालेला तो कमबॅक सर्व काही गोलंदाजी मारवती स्वप्नील आहे ज्यांनी वेगवान आणि जलद गतीने गोलंदाजी करत असताना बऱ्याच मॅच साईराजच्या बाजूने झुकवल्या आहेत. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज.
स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुनीलच्या हातामध्ये फेकी या स्टँड वरती चेंडू लावताना झालाय का उशीर. पाटील नेटवर्कच्या संपूर्ण टेक्निकल टीमला व्यस्त करण्याची. 1213 कोणाची गाडी असेल त्यांनी काढायची आहे. 8836 6791 ही गाडीची अनाउन्समेंट 5व्यांदा केले. 4297 बघा कोणाच्याही गाड्या असतील तर प्लीज गाड्या काढायच्या आहेत. आपण जर का रस्त्यात गाड्या लावल्या कोणाची ही स्पर्धा आपल्या गाड्यांमुळे खराब न होते याची दखल घ्यायची आहे. कारण की तो रस्ता आहे तिथून मेन प्रमुख पाहुण्यांसाठी तो रस्ता आहे. सो आपल्याला पार्किंगच्या 2 मैदानं उपलब्ध करून दिल्यात आयोजन कमिटीने. सो प्लीज तिकडे जाऊन आपापल्या गाड्या पार्क करा. नोट आउटचा इशारा येतोय. चार चेंडू 7 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 4-7चं चित्र मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू 7 धावेची गरज. एका बाजूला फैजान बाबू स्ट्राईक वरती आहे, दुसऱ्या बाजूला शाहिद आहे, गोलंदाजी मारवरती स्वप्नील आहेत. 4 चेंडू 7 धावेची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचला उभं राहून पाहतोय. मॅच टॉप 6 आहे. जो संघ जिंकेल टॉप 3 मध्ये जागा. जेडीएसचा प्रेक्षक वर्ग स्टेटच्या दिशेने मिम बॉयचा संपूर्ण टीम. थोडासा प्रेक्षक वर्ग जेडीएसच्या बाजूने वाढलाय पण दुसऱ्या बाजूला साईराजचा संघ ऑन साइडला चेंडू हातामध्ये. वैभव फेकी फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या बाजूने साईराज याच विभागाच्या जवळ राहणारा संघ यांचे प्रेक्षक वर्ग सुद्धा मैदानाच्या चारी बाजूने आहेत. पाहावं लागेल. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. शाहिद सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. एका बाजूला फैजान या खेळपट्टीचा बराच अनुभव काही वर्षापासून या खेळाडूला चर्चेत आपण पाहतोय. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक गरजेचं आहे. वैभव निलकंठ होते त्या दिशेने त्यांच्या हातामध्ये चेंडू नाही आला पण चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहून मैदानाच्या आतमध्ये. 2-5चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 2-5 कोण पकडणार या मॅचला पाहावं लागेल. चला डगआउटच्या दिशेने 2 खेळाडूंना बोलवले. चर्चा करण्यासाठी दोन्ही बॅटरला डगआउटच्या दिशेने नका बोलू. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच इतक्या प्रेशर देऊन त्या लोकांनी मॅच आपल्यापासून इथपर्यंत घेतले तर 2-5 मध्ये कशा प्रकारे खेळ करावा याचं कॅल्क्युलेशन सुद्धा त्यांना आहे. 2-5चं चित्र मैदानाच्या आतमध्ये. या चेंडू निर्णायक चेंडू. या चेंडूवरती किती धावा येतील. शेवटच्या चेंडूला किती धावा. फुलटॉस चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. धावचीची संधी. फेकी करताना झालाय किती उशीर पाहावा लागेल. पुन्हा एकदा पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. आता चेक केलं जाईल कारण की 2-5चं इक्वेशन इथून जर का धावचीत असेल तर ॲज इट इज ही मॅच साईराजच्या बाजूने जिंकेल. जर 1 धाव असेल तर 1-4 शेवटच्या चेंडूची वाट पाहावी लागेल. चेक केलं जाते. नोट आउटचा इशारा येतोय. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज असताना जेडीएसचे समर्थक डगआउट मधून सपोर्ट केला जाते. जो सलामीवीर बॅटर शाहीद स्ट्राईक वरती आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला साईराजची गोलंदाजी मारवरती आपण डोकोमोला पाहतो ज्यांनी बऱ्याच वेळा परिस्थितीमधून बाहेर काढले आपल्या संघाला. 1-4चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. शाहिद विरोधात स्वप्नील. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न.